नमस्कार, मी ॲडव्होकेट अविनाश भारंबे. वाघेरे कॉलेजला मी बी.कॉम झालो. बी.कॉमला आमच्याकडे अकाउंटन्सी विषय होता आणि सुभाष सर अकाउंटन्सीचे क्लासेस घेत होते पाटीलवाड्यामध्ये, जगताप गल्लीमध्ये. तिथे आम्ही जायचो. तर आम्ही त्या क्लासला गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की सरांनी प्रोफेशनल म्हणून क्लासेस घेतले नाही, तर सरांनी एक ग्रामीण भागातला विद्यार्थी या अकाउंटन्सीमध्ये याला ज्ञान मिळावं या उदात्त हेतूने त्यांचे क्लासेस घेतले. आणि त्यावेळेला एक काळा फळा असायचा, सरांच्या हातामध्ये एक खडू असायचा आणि सर ते कंपनीचे बॅलन्स शीट करायचे. ते ॲबॅकस हे आता आम्हाला माहिती झालं, पण त्यावेळेला सर त्याच्यामध्ये कोट्यावधी 10 100 हजार एक अब्जावधीचे जे काही बॅलन्स शीट असायचे ते एका मिनिटामध्ये त्याची बेरीज करायची आणि ती बेरीज लिहायचे आणि नंतर आम्ही चेक ती बेरीज तंतोतंत बरोबर असायची. इतका ज्ञानी, सरळ आणि जगताप समाजाचं भूषण असलेले हे सर हे आम्हाला मिळाले. त्यामुळे अकाउंटन्सी विषयामध्ये बरेचशी मुलं यांना ते शिक्षण मिळालं. ती आज चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतायत. सर आमच्या आयुष्यामध्ये आले. सरांनी जे ज्ञान दिलं त्याची उतराई आम्ही होऊ शकत नाही की अशा एक यथोचित आणि इतक्या प्रचंड बुद्धिमत्ते असलेला माणूस की नंतर तळेगावला जाऊन ते तळेगावमध्ये सुद्धा त्यांनी अनेक असे विद्यार्थी तयार केलेत. आणि एक दिवशी त्यांचा तळेगावचा विद्यार्थी सरांकडे गेला आणि त्यांनी ज्यावेळी सांगितलं भारंबे वकिलांकडे माझी केस आहे, तर त्यावेळेला सरांनी ताबडतोब मला फोन केला आणि सांगितलं, अरे मला अविनाश तुझा खूप अभिमान वाटला. असे हे सर आणि यांचा कृतज्ञता समारंभ आयोजित करतोय. त्या निमित्तानं मी सरांना शुभेच्छा देतो, दीर्घायुष्य चिंततो. नमस्कार, मी प्रकाश रामभाऊ पवार. 1975 साली यशस्वी झाल्यानंतर मला वाटतं प्रथम सुभाष सरांनी जो क्लास जगतापाळीला थड्यावर सुरू केला त्या पहिल्या बॅचचे आम्ही विद्यार्थी. अकाउंटचं आम्हाला काही माहिती नसताना सरांच्याकडे ज्यावेळी आम्ही गेलो, अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवून आम्हाला अकाउंटमध्ये त्यांनी एवढं एक्सपर्ट केलं की ग्रॅज्युएट होईपर्यंत कधी अकाउंटची आम्हाला अडचण आली नाही. साधारण मला वाटतं PDF आणि SY पर्यंत 79ला आम्ही ग्रॅज्युएट झालो. 79ला पुण्यात गेलो, पण पुण्यात गेल्यानंतर मी कबड्डी खेळातही पुढं भाग घेतला. कबड्डीत अनेक स्पर्धा गाजवल्या, पण सर नंतर तळेगावला जॉईन झाले. पण सरांचा ना आमचा संबंध कधी संपला नाही. सरांनी कायम ज्या वेळी कधी माझ्या पेपरला नाव आलं किंवा कधी झालं तर सरांनी कायम माझं अभिनंदन केलं आणि कायम मला प्रोत्साहन दिलं. म्हणजे ज्याप्रमाणे अकाउंट्समध्ये शालेय शिक्षणाच्या बाबतीत सरांनी सहकार्य केलं, मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यानंतर मला खेळाच्या बाबतीत सुद्धा सरांनी अनेक मोलाचे सल्ले दिले. राजकारणात सुद्धा सरांचं मोलाचं सहकार्य. अतिशय सज्जन माणूस जो म्हणतो अशी माणसं आता समाजात नाहीत. अतिशय सज्जन माणूस, अतिशय विद्वान. मी अभ्यास करताना सुद्धा सरांना संगमेश्वरी पाहिलेले. सर जर अभ्यास करायला लागले तर तास 2-2 तास एकाच पोझिशनमध्ये असायचे. त्यांची पोझिशन सुद्धा चेंज झालेली नसती. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःचं शिक्षण कॉस्ट अकाउंटंट त्यांनी केलं. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये स्वतःचं कुटुंब सांभाळून आमच्या दिवेगावला ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काम केले. फार जुना आमचा परिचय सरांचा. खरं पाहिलं तर अशा विद्वान माणूस IASच व्हायला पाहिजे होता, पण सरांचं त्यावेळेची परिस्थिती आढळली म्हणून म्हणा किंवा काय त्यांना पुढं करता आलं नाही. पण अतिशय विद्वान असणाऱ्या सरांचं आम्हाला मार्गदर्शन लावून आम्ही खरोखरी भाग्यवान विद्यार्थी आहे की अशा विद्वान सरांच्या मार्गदर्शन आम्हाला लाभलं. आणि त्यांचा जो कृतज्ञ सोहळा या माझी विद्यार्थ्यांनी केला आहे त्या विद्यार्थ्यांचं खरोखरी मी आभारी आहे की त्यांनी एक चांगला स्तुत्य उपक्रम केलेला आहे. आम्ही त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि सरांना बी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्य लाभो असं मी मनापासून आमच्या सगळ्या माझ्या जे 79च्या ग्रॅज्युएट झालेल्या बॅचच्या सगळ्यांच्या वतीनं सरांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी दशरथ उर्फ बंडूका विठ्ठलराव जगताप राहणार सासवड. 1984 साली मी ग्रॅज्युएशन झालो. खऱ्या अर्थानं मी डॉक्टर सुभाषचंद्र महादेव जगताप यांच्यामुळे अकाउंट या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवत असे. खऱ्या अर्थानं समाजाच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आदरणीय सुभाषचंद्र महादेव जगताप सरांनी ज्यावेळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत
अकाउंट या विषयामध्ये हातकट्टा असलेले सर अकाउंट्स नव्हे तर इन्कम टॅक्स, ऑडिटिंग, कॉस्टिंग इत्यादी विषयामध्ये उज्ज्वल यश संपादन केलेले असे व्यक्तिमत्व तळेगाव दाभाडे या कॉलेजमध्ये सेवा करत असताना सुद्धा सासवडसारख्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीचे गुणवंत विद्यार्थी व्हावेत म्हणून तळमळीनं सासवडमध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसामध्ये आमचा क्लास घेत असत. आणि मग सासवडच्या वाघेरे महाविद्यालयामध्ये अनेक विषयामध्ये नव्हे तर अनेक क्षेत्रामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, व्यापार, उद्योग, औद्योगिकरण, कारखानदारी या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर सहज सर सेवापूर्ती झाल्यानंतर सासवडमध्ये सरांचा सत्कार समारंभ होणं ही काळाची गरज होती आणि म्हणून मी सासवडचे आमचे उद्योजक विलास गंगाधर जगताप आणि इतर सर्व आमचे माझे सहकारी यांनी असं ठरवलं की सासवडसारख्या शहरामध्ये सरांचा सत्कार समारंभ आयोजित करायचा. हॅलो, नमस्कार. मी विलास गंगाधर जगताप, राहणार सासवड. मी आमचे प्राध्यापक डॉक्टर सुभाष महादेव जगताप यांचा विद्यार्थी आणि त्यांच्यामुळेच मी M.Com झालो. आणि त्यांचं एकच ब्रीदवाक्य होतं, हाती घ्या ते तडीस न्या. त्याप्रमाणे त्यांचं अनुकरण करून मी आजपर्यंत आलो आहे. सरांना स्वतःची घरची परिस्थिती माहिती होती, त्यामुळे त्यांनी इंद्रायणी कॉलेजला लेक्चरशिप स्वीकारली व खेडेगावातल्या लोकांना ज्ञानदानाचे कार्य केले. त्यामुळं मी माझे मित्रमंडळी, माझे छोटे भाऊ, मोठे भाऊ, चुलत भाऊ व हजारो विद्यार्थी सरांनी मोठ्या प्रमाणावर देशात विदेशात मोठ्या पदावर आहेत. आणि सर हे प्रचंड बुद्धिमत्ता असणारे अकाउंट, ऑडिटिंग, कॉस्टिंग हे विषय सोडूनसुद्धा सगळ्या क्षेत्रात त्यांचा प्रभाव होता. त्यांचं एकही क्षेत्र असं नव्हतं की बाबा ह्या क्षेत्रातली त्यांना माहिती नाही. अकाउंट शिकवताना ते बऱ्याच शास्त्रज्ञांची उदाहरणे द्यायची. जनरल नॉलेज त्यांच्याकडे भरपूर होतं आणि सर एकसारखे 10 तास एका जाग्यावर उभे राहून बोलत असत. आणि त्यांची एक ख्याती अशी होती की बेरीज करताना फक्त बोट असे करायचे, 5 आकडे अंक असू द्या, 6 आकडे अंक असू द्या, 1 सेकंदात ते बेरीज करत होते. का हुशार बुद्धिमत्तेचा माणूस आपल्या सासवडमध्ये जन्माला हे आमचे सगळ्यांचे भाग्य आहे. आदरणीय गुरुवर्य यांना माझा मानाचा मुजरा. नमस्कार. नमस्कार. मी इराई बागवत बोलतोय. सरांच्याबद्दल बोलायचं झालं तर सुभाष सर हे सासवडमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे एक सर आहेत. त्यांनी जरी इंद्रायणी कॉलेजमध्ये जरी शिकवलं असलं तरी सासवडमध्ये ते सुट्टीच्या दिवशी येऊन ज्या वेळेस त्यांना वेळ मिळत होता त्या दिवशी येऊन ते प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे ज्याला अत्यंत जरूर आहे आणि अकाउंट सेक्शनमध्ये त्याला उत्कृष्ट करण्यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केलेले आहेत आणि बरेचसे विद्यार्थी त्यांनी तयार केलेले आहेत. पुरंदर तालुक्याचे आणि त्यातल्या त्यात सासवडची उन्नती व्हावी, सासवडमध्ये बरेचसे विद्यार्थी हुशार व्हावेत अकाउंट सेक्शनमध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी त्यांना सर्व्हिस लाभावी, चांगल्या हुद्द्यावरती जावेत यासाठी बरेचसे प्रयत्न केलेले आहेत. असे सर यांनी मी आजपर्यंत पाहिलेले नाही. मी जरी व्यापारी असलो तरी त्यांनी मलासुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझे तर विद्यार्थी माझे जे मुलं आहेत त्यांनासुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर याच्यापुढं मी त्यांना काय सांगू शकत नाही. त्यांच्यामुळं आज बरेचसे विद्यार्थी चांगल्या चांगल्या हुद्द्यावरती आहेत आणि पुरंदर तालुक्याचं नाव काढतायत. याच्यापेक्षा मी काय त्यांच्याबद्दल जास्त बोलू शकत नाही आहे. नमस्कार. नमस्कार. मी विश्वास माहूरकर,
की प्राध्यापक सुभाष जगताप हे आम्ही 11वीला असताना क्लासला त्यांच्यात जात होतो आणि त्यावेळेला क्लासची परंपरा फार अशी विशेषता नव्हती, पण सर तळेगाववरनं साधारणपणे क्लाससाठी येण्यास शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवसात फक्त आमचे क्लास असायचे. बरं, क्लास असायचे ते सकाळी 6 वाजता 5:30 वाजता सरांचा क्लास चालू होता होता आणि शुक्रवारी आला तर शुक्रवारी संध्याकाळचा क्लास चालू होत होता. पण या क्लासमध्ये फक्त शिक्षण न घेता मानसदृष्ट्या मनाने आम्ही सर्वांच्या बरोबर सर्व पृथ्वी, सर्व ग्रह, सर्व जग फिरून आणलेले सरांनी आम्हाला. कारण कुठं सर न्यायचे, कधी कुठल्या वेळेला न्यायचे आणि परत आम्ही कधी क्लासमध्ये येत होतो हे आम्हाला सुद्धा कळत नव्हतं. असे सरांनी फक्त शिक्षणाचं न देता आम्हाला आमच्यावरती संस्कार केले. आम्हाला कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं काय ठरवायचं, हे प्रत्येक वेळी निर्णय क्षमता आपल्याला कशी कोणती घ्यावी याविषयी सरांनी आम्हाला काय मार्गदर्शनच करत आलेले आहेत. आणि अजून सुद्धा मी सरांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मला काही अडचण असेल काय असेल तर मी सरांच्या घरी अजून सुद्धा पुण्याला मी जातो. सर त्याच पद्धतीने मार्गदर्शन करतात. सर आता सुद्धा जर माझ्या दुकानामध्ये आलं तर मी सरांचे पहिले पाय नमस्कार करतो, कारण आजकाल पाय धरणे इतपत आणि नमस्कार करणे इतपत माणसंच राहिलेली नाहीयेत. एक आई वडील आणि हे सर एवढे 1-2-4 माणसं जर सोडली तर आपण पुन्हा पुढे नतमस्तक होऊ असं मला वाटत नाही. आणि मग मी सर गेल्यानंतर मग लोक विचारतात की अरे कोण होतं. मग मला अभिमानाने सांगायला लागतं की बाबा हे आमचे सुभाष सर होते, कारण आम्ही सुभाष सरच म्हणतो त्यांना. आणि पहिल्यांदा लोक काय म्हणायचे की ब्राह्मण ज्या वेळेला ते आम्ही एका गल्लीतच मुळात राहिला होतो. एका गल्लीत राहिला असताना की माझ्यापेक्षा माझ्या वयाने जी मोठी मुलं बिलं आहेत आणि आम्ही आपलं खेळता गोट्या भोरे खेळता लोक म्हणायची बाबा एडिसन चालले. आता त्यावेळेला आमचं वय ते एडिसनला जाणून घेण्याचं नव्हतं, पण नंतर कळलं की बाबा एडिसन म्हणजे फार विचारवंत आणि एक शास्त्रज्ञ होता. तर माझं असं म्हणणं की त्यांच्यापेक्षा आमचे सर महान होते. अशा प्रकारे सरांच्या विषयी किती जरी बोललं काही बोललं तर ते कमीच होऊ शकतं. फक्त एकच सांगू शकतं की सरांनी जे आजपर्यंत फार विद्यार्थी मोठे उच्च पदावरती MPSC, UPSC, क्लास 1 ऑफिसर, सेल टॅक्स ऑफिसर वगैरे विविध क्षेत्रामध्ये सरांनी विद्यार्थी फार घडवले. मला सुद्धा घडवण्याचा प्रयत्न केला, पण माझी सरांनी भरपूर ओंजळ टाकली, पण माझी ओंजळच कमी पडली. त्यामुळे मी आपला वडापाव विकत बसलो. आणि काय झालं की नंतर वडापावचा व्यवसाय सुद्धा करता ज्या प्रकारे कधी अडचणी आल्या, काही अडचणी आल्या, त्यावेळेला मला सरांनी त्या माझ्या सर्व अडचणी सोडवलेल्या आहेत. तर केवळ एक सर म्हणा किंवा एक शिक्षण देणारा असा न राहता प्राध्यापक सुभाष जगताप यांनी सर्वांगीण विकासासाठी सर्वांसाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते अत्यंत महान असून आता इथून पुढे होतील असं मला वाटत नाही, कारण आता सगळं हे बदलत चाललेलं आहे. असे या माझ्या सरांना 100-110 आयुष्य प्राप्त व्हावं हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना मी विनम्र अभिवादन करून परत एकदा त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट कला निवृत्ती फडतरे, सासवडचे सुपुत्र, इंद्रायणी कॉलेज तळेगावचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य आदरणीय सुभाष जगताप सरांच्याबद्दल सांगायचं तर सरांनी अनेक विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रात उभं करायला खूप मोठं मोलाचं गायडन्स केलेलं आहे. मी तर म्हणेन सर म्हणजे प्रचंड बुद्धिमत्ता, विविध विषयांवर असणारे त्यांचं सखोल ज्ञान, इव्हन अध्यात्मात असलेला त्यांचा अभ्यास. सर म्हणजे ऑल इन वन. सरांनी दिलेला मूलमंत्र गो अहेड टिल द गोल इज अचीव, म्हणजे तुमचं गोल, तुमची ध्येय, तुमची उद्दिष्ट जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत चालत राहा. आणि हा मूलमंत्र आज सर्व विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळं प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे उभे आहेत. अशा या सासवडच्या सुपुत्राला निरामय आरोग्य लाभो, दीर्घायू लाभो अशी मी ईश्वरचरणी भगवंत
श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना करते आणि त्यांची 100वी साजरी करण्याचं भाग्य आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मिळेल एवढीच पुन्हा एकदा परमेश्वराला प्रार्थना करते. नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणी व माननीय गुरुवर्य, मी हनुमंत बोराटे, साता समुद्रापलीकडून अमेरिकेतून सूर्यासम तेजस्वी आपले सर्वांचे लाडके व आदरणीय गुरु डॉक्टर प्राध्यापक सुभाष महादेव जगताप सरांविषयी माझा आदरभाव व्यक्त करू इच्छितो. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉक्टर सुभाष सरांच्या फ्रेंड्स अकाउंटन्सी अकॅडमीमुळे मला व असंख्य ग्रामीण भागातील मुला-मुलींना मार्गदर्शन मिळाले. अकाउंटन्सी, कॉस्ट अकाउंटन्सी, RCW, टॅक्सेशन, MPSC, UPSC स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन त्यांनी केले. इतर सर्व क्षेत्रातील प्रचंड ज्ञानाचे व सोप्या पद्धतीने शिकवण्याचे कौशल्य या पुरंदरच्या द्रोणाचार्यामध्ये होते. त्यांच्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य मुलाला अमेरिकेसारख्या देशात सन्मानाने गेली 30 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. आपल्या कामावर पूर्ण लक्ष देऊन प्रामाणिकपणे सर्वांशी चांगल्या प्रकारे वागून संकट समयी धैर्याने, नेटाने व सरांनी दिलेल्या शिक्षणानुसार थोडे बहुत यश संपादन केले असेल तर त्याचे संपूर्ण श्रेय सुभाष सरांना जाते. नमस्कार, मी संतोष दत्तात्रय खानगे, इंद्रायणी विद्या मंदिर तळेगाव दाभाडे या कॉलेजमध्ये 1989चा BComचा विद्यार्थी जे गुरुवर्य प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या कृतज्ञता सोहळ्यानिमित्त सासवडच्या त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः त्या सर्वांना धन्यवाद देतो. गुरुवर्य जगताप सर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते एक आधारवड, अतिशय उत्तम मार्गदर्शक आणि सर्वांना बरोबर घेऊन आम्हाला अतिशय उत्तम पद्धतीचं ज्ञान त्यांनी त्या निमित्ताने दिलं. समाजामध्ये कसं वावरायचं, समाजामध्ये सुखदुःखामध्ये सामोरं जात असताना आपण कसा धीर धरायचा हे त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवलं. मी या कृतज्ञता सोहळ्यानिमित्त प्राध्यापक सुभाष जगताप, गुरुवर्य प्राध्यापक सुभाष जगताप यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सासवडच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. मी डॉक्टर शिवाजीराव ढगे. आज माझे गुरु प्राध्यापक सुभाष जगताप सर यांच्या कृतज्ञता गौरव सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे मनोगत व्यक्त करताना एक वेगळाच आनंद होत आहे. 1984 साली इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथे ज्युनियर कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचा व्याख्याता म्हणून रुजू झालो. कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसात माझी सरांशी ओळख झाली. सर सिनियर कॉलेजमध्ये अकाउंटिंग व कॉस्टिंग विषय शिकवत होते. सरांचं विद्यार्थ्यांवर नितांत प्रेम होतं. त्यांच्या वर्गात नेहमी गर्दी असे. मला अमरावती विद्यापीठात MPhil पदवीसाठी संधी मिळाली. सरांनी मला स्पष्ट सांगितले, ढगे सर राजीनामा द्या आणि MPhil पूर्ण करा. पुढील वर्षी तुम्ही सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक होऊ शकता. त्यांच्या सल्ल्यानुसार मी निर्णय घेतला. MPhil नंतर वागेरे महाविद्यालय सासवड येथे मी सिनियर कॉलेजला रुजू झालो. सर देखील सासवडचे असल्यामुळे आमचं नातं अधिक घट्ट झालं. सरांमुळे आम्ही घडलो हे विद्यार्थ्यांचे बोल त्यांच्या यशाची साक्ष देतात. सरांनी अनेक संदर्भ पुस्तके, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक साहित्य आणि 12वी नंतर काय हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. हजारो विद्यार्थ्यांना त्या पुस्तकामुळे दिशा मिळाली. तसेच सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेत कॉस्टिंग विषयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य व वाणिज्य विद्याशाखेचे देखील सदस्य होते. माझा शैक्षणिक प्रवास M.Ed, LLB, PhD आणि प्राचार्य पदापर्यंत सरांच्या मार्गदर्शनामुळे पोचला. आज मी पिंपळगाव पिसा येथील कुकडी एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहे. हे देखील सरांच्याच आशीर्वादामुळे शक्य झाले. सरांचा परिसस्पर्श लाभलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण आज उच्च पदांवर कार्यरत आहे. लोकप्रिय व विद्यार्थीप्रिय असलेले सर माझ्या सानिध्यात आले हे मी माझे भाग्य समजतो. सरांचे आयुष्य म्हणजे शिक्षणासाठी समर्पित जीवन. अशा गुरूंना मी त्रिवार मनपूर्वक वंदन करतो. सर
पुढील भावी वाटचालीसाठी माझ्या आपणास शुभेच्छा. आपले आरोग्य उत्तम राहो व आपणास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.